इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. लग्न जमवून देण्याचे आमिष दाखवत धुंदुगिरी करणाऱ्या विशाल खडांगळेला अटक. नाशिकच्या अमरधाम स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी पूजा. गुजरातमधील पीडित महिलेकडून लग्नासाठी तब्बल 77,000 रुपये उकळले. जळालेल्या प्रेताची राख, लिंबू आणि लाह्या वापरून अघोरी पूजा केल्याचा आरोप. प्रियकर जितू पवार याच्यासोबत मिळून पीडितेला दमदाटी आणि मारहाण केल्याचे सांगत पीडितेने माहिती दिली. मी गुजरातून आली आहे, वलसाडतून. जितू अण्णाराव पवार आहे ना, त्याच्या संग माझं बोलणं झालं होता. त्यांनी मला प्रपोज केला होता लग्नाची आणि मी हा म्हणलेली होती. आणि नंतर तो पलटून गेला. तो विशाल खटांगळे जो भोंदू बाबा, तो त्याचा गुरु होता. तो त्यांनी मला असं बोला की तुला जितू संग लग्न करायचं असेल तो तुला विधी पूजा सगळं वगैरे करायला लागल. तो मला स्मशानात भूमीत घेऊन गेला. तेव्हा जितू पण आला होता माझ्या संग आणि ते लोकांनी दोघांनी मिळून ते पूजा केलं. निंबू ते काही टाकलं, तांदूळ आणि कुंकू, 2 निंबू कापून गंगेत फेकलं आणि 3 निंबूत स्मशानात ते माणूस जलवतं ना तिकडं मध्ये बसला होता आणि तिकडं टाकून आणि येऊन गेला. पैसे माझ्याकडं किती 77,000 रुपये घेतलेला. आणि जेव्हा मी पैसे मागायला गेली तर तो म्हणतो तो लग्न नाही थोडी म्हणतो अजून तुला पैसे द्यायला लागेल. पैसे मी म्हणले मला आता पैसे द्यायचे नाही, माझे पैसे देऊन टाका. तर मला बोलला तू पैसे दे, जर तू मागितले ना तुला मी मारून टाकणार. मला शिवे पण दिलं त्याने आणि जितू पवारनी मला मारलं पण. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने भद्रकाली पोलिसांमध्ये तक्रार दाखल. याबाबत अनिस राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी माहिती दिली. नाशिकच्या भोंदू खराच्या प्रकरणानंतर राज्यभर भोंदूगिरीचे गुन्हे दाखल होत आहेत. यामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि हा 12वा गुन्हा आहे. खरं तर हा जो भोंदू बाबा आहे याला अटक जरी झाली असली तरी त्याने अनेक लोकांना फसवल्याचं आम्हाला शंका आहे. म्हणून यामध्ये अनेक लोकांनी पुढे येऊन त्याच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा पोलिसांशी संपर्क साधावा अशी आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. जादूटोणा विरोधी कायद्यासह विविध कलमांअंतर्गत गुन्हा. हे आरोपी पोलिसांच्या ताब्यात. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.